गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आता ही परिस्थिती जरी आटोक्यात आली असली तरी हवामान खात्याने आणखीन एक अलर्ट जारी केलेला आहे। सध्या मुंबईजवळ असलेल्या अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा या जिल्ह्यांना याचा फटका बसणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्याचा देखील त्यात समावेश आहे, कारण समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा हा फटका बसणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। कारण दरम्यानच्या काळामध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्याच्यामुळे समुद्र किनारी कोणी जाऊ नये आणि मच्छीमारांना आपली बोट जी आहे ती खोल समुद्रात नेऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सोबतच इमर्जन्सी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमना देखील त्या संदर्भातला एक अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय याच वेळेस जर मुसळधार पाऊस पडला तर निश्चितच या जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील पडू शकतो। त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती ही निर्माण होऊ शकते असं देखील इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे राज्य सरकार सध्या अलर्टवर आहे। कॅमेरापर्सन विक्रम सवैदेही काणेकर, साब टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।